महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. नमस्कार मंडळी. आयुष्याच्या रंगमंचावर हास्याचा नाट्याविष्कार घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. अंकुश या सिनेमाची टीम आज देखील हास्य जत्रेत सहभागी झाली आहे. त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. मंडळी, आता एक माणूस मोरे कुटुंबियांना सायबर क्राईमच्या जाळ्यात अडकवायला येणार आहे. चला तर बघूया यात हास्याची किती मासोळी हाताला लागते ते. हॅलो हाय हॅलो नैलेश जी, हाय सोनिया बोलते. येस येस मला OTP सांगू शकाल का? नाही सॉरी, मला OTP सांगू शकाल का आलेला? 3411. राईट एक मिनिट. हां येस येस करेक्ट आहे. थँक्यू नैलेश जी. येस संध्याकाळपर्यंत 10 लाख रुपये बँकेत येतील. वाट बघा येतातच आहेत. हो आणि नैलेश जी, एकटे कधी असता? आय मीन फ्री कधी असता? अच्छा दुपारी का? डोंट वरी, मग मी उद्या दुपारी येईन KYC साठी. ओके या थँक्यू. ए वेड्या. अजून एक उपेक्षित गणला. तुम्हाला सांगतो, बाईचा आवाज ऐकला ना, यांचं ट्रॅफिक जॅम होतं. सरकार बोंबलून सांगतंय मोबाईल बँकिंग नीट करा, ऑनलाईन फ्रॉड सुरू आहेत, कोणाला OTP देऊ नका, पासवर्ड सांगू नका. पण बाईचा आवाज आला ना, हॅलो, गेले. काय झालंय, माझं हेच काम आहे. मी असं ऑनलाईन फ्रॉड करतो. असं मोबाईल नेटवर्कमधनं OTP काढतो, पासवर्ड काढतो, ईमेल काढतो आणि मग लोकांच्या अकाउंटमधनं पैसे लुटतो. पण आता जरा लोक सुधारायला लागली आहेत, हुशार झाली आहेत, त्यामुळे बरेच जण बळी पडत नाहीत. म्हणून आता मी दारोदारी जातो आणि अशी माणसं शोधतो जी बावळट आहेत. मग त्यांच्याकडनं ईमेल ID घेणं, पासवर्ड घेणं, OTP घेणं, CVV घेणं आणि त्यांना लुटणं, हा माझा बिझनेस आहे. बघू आज कोण सापडतंय. एक्सक्यूज मी, कोणी आहे का? कोणी आहे का घरी? हॅलो. धप्पा. इथं पप्पा असताना परक्या माणसाला पप्पा बोलशील? लाज नाही वाटत तुला? अच्छा गावात कॉमेडी. नाही हे पप्पा नाही म्हणाला तो, मग? सर तो धप्पा म्हणाला. अच्छा, धप्पा. हा. होय, होय, काय? ए बाळा, धप्पा दिलास मला कशासाठी? नाही त्याचं काय झाला, आम्ही सगळे मिळून लपाछुपी खेळत होतो ना, तुमका पकडल्यांनी धप्पा दिल्या. हो या हा. बसा. हा. बस. बरं तुम्ही कोण आणि तुम्ही तर कशाला आलो आहे? ऍक्च्युली मी बँकेकडून आलो. बँकेकडून कशा गेलास? थैसून लांब पडता. येऊचा तर चक्की काढण्याचा थैसून काढ. किती जवळ आहे का? चक्कीकडनं आलो का? तुम्ही डाव्या side ला जवळ. जवळ आला चक्की आईला, जवळ आहे. यांच्या विनोदावर कोणीतरी अंकुश ठेवला पाहिजे यार. काय आलं का? तर ठेवू दे. नाही, तसं नाही. काय झालं, बँकेकडून आलो म्हणजे बँकेकडून आलो असं नाही आलो. नाही? बँकेतून आलोय. मग तसा सांग, बँकेतून इलो. बँकेत ना आलो बँकेत आहे? नाही. चला पैसे काढा मग. पैसे काढा. कसले पैसे? अहो मटन शॉप मधनं आलो असं तर मटन मागितला असता. हा. बँकेत ना आलो म्हटलं पैसे नको. काय लॉजिक? नो लॉजिक, ओनली मॅजिक. इंग्लिश दॅट्स अ प्लॅटनिक ह्युमर. ए बाय माझे, कसलो स्वॅग झाडतात बघा. नाही तर काय घबरावा. हा. आपली उचलली जीभ लावली टाळ्याक आपला बोलत सुटाय. समोर माणूस इलवा त्या काहीतरी बोलूच ऐकून तरी घ्यावा. बाबा काही बोल काय? बोला. वहिनी हुशार राहता तुम्ही. लहानपणापासून. तर ऍक्च्युली मी म्हणत होतो की मी बँकेतून आलेलो आहे. मी ना ऍक्च्युली KYC करणार आहे तुमचं. KYC झालंय तुमचं? नाही म्हणजे बघा, FYC झाला, त्याच्यानंतर SYC पण झाला. TYC ला ना कॉलेजमध्ये पोरं लय मागं लागली, लय फ्लटिंग करायची म्हणून कॉलेज सोडून दिला. त्याच्यामुळे तर KYC करूचा राहुला माझा. आणि माझं कसं झालं, मला असं कोण म्हटलं ना घे वायशी तरच मी घेतो का. मला कोणी आग्रह केला ना KYC तर मला झेपायला नको, मी काय तेवढी घेत नाही. घे वायशी घेतो नाही असं नाही. आणि माझं काय अजून लग्न नाही झालं ना, त्यामुळे ते KYC वगैरे काही मला माहिती लग्न नाही झालं. लग्न झाल्यानंतर काय अर्थ होतो रे KYCचा? नाही तो लहान आहे ना, त्याला कळणार. असं नसतं. लक्षात घ्या, KYC म्हणजे काय, तर आधी ना तुम्ही KYCचा फुल फॉर्म लक्षात घ्या. KYC म्हणजे नो युअर कस्टमर. हा
अच्छा नो Yes. yes no never customer just talking for fertilizer good thing I know very well is sufficient for timing for nothing else as fertilizer good and Sonali Kulkarni. हे काय होतं आणि ह्या सगळ्यात त्यांना का मध्ये घेतलंय? नाही मग नाही, आपला नाही, काही त्या- शब्द आठवला नाही ना मग आपलं बोलून घेतलं. नाही नाही त्यांका ते म्हणायचं आहे नो कस्टमर म्हणजे कस्टमरला नाही म्हणूचा नाही कस्टमर देवास हा. अरे नाही नो युअर कस्टमर म्हणजे NO नो नाही, मग? नाहीचा नो नाही, KNOW नो युअर कस्टमर. नो म्हणजे जाणून घेणे. आणि मग जाणून बुजून घेणे म्हणजे हा. ए बाळा ए बाळा नाही ऐक बाळा ऐक हे बघ अरे जाणून बुजून घ्यायचंच नसतं असं काही हा असा अर्थच नाही लागत म्हणजे वाक्याला. नो युअर कस्टमर म्हणजे जाणून घेणे. तुमचा जो ग्राहक आहे की नाही त्याची माहिती करून घेणे, त्याची ओळख करून घेणे. अच्छा, ते ओळख अच्छा, अगोदर नको सांगायला. केवायसी ही खरं तर एक प्रोसिजर आहे. मला सांगा माझ्या आधी इथे बँकेतनं कुणी आलं होतं का? हा म्हणजे 3 दिवसापूर्वी बँकेतनं माणसं आली होती. बर पण त्यांनी जे माझ्यावर केलं ना त्याला केवायसी म्हणतात ती काय मला आयडिया नाहीये. काय केलं त्यांनी? त्यांनी तुडवली न मला. काय झालं एखाद्या बँकेकडनं लोन घेतला नव्हता तर मी जामीन होतो का नाही तर त्या आल्याने माझ्या मानगुडीवर असा पाय दिली. त्याला केवायसी म्हणतात काय? त्याला मस्ती जिरवणं म्हणतात. होय, अरे मस्ती जिरवली. नाही त्यांना नका सांगू, मी तुम्हाला सांगतो. अहो केवायसी वेगळं असतं. केवायसी म्हणजे काय तर तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड हे तुमच्या बँकेला लिंक केलं जातं. अच्छा काय तर? आधार कार्ड, पॅन कार्ड. नाही, तुम्ही काय बोलतात तर कळणार नाही आमका नाही मी जे बोलतोय ते कळत नाहीये का माहीतच नाहीये? नाही बॉय पण ऐकूक नाही आधी कधी एक नंबर. कायला अशीच फॅमिली शोधत होतो मी. होय काय? हो ज्यांना यातलं काहीच माहित नाही अशी फॅमिली शोधत होतो बरं मी. झालं. बरं झालं आपल्याला मी आहे ना, मी तुम्हाला मदत करणार, लक्षात घ्या. होय, होय. असं समजा मी सरकारकडनं चाललेलो आहे, मी तुमचं केवायसी करून देणार हा? पण त्यासाठी जी काय मदत लागेल ती तुम्ही मला करायची. ओके करतं लवकर. कराल ना? बसा तरी आधी बसतो. मदत सगळी करत एक नंबर. तर आता एकदम सोपं सांगतो तुम्हाला. केवायसी करण्यासाठी ना तुमचा ईमेल आयडी फार महत्वाचा असतो. हा. ईमेल आयडी, पासवर्ड, ओटीपी अत्यंत महत्वाचा असतो. कम्प्युटरवर काढतात ता काय करेक्ट हो आम्ही काढलेला हो, हो हो. मागच्या आठवड्यात काढलो नाही अरे वा, तुमचं ईमेल आयडी झालेले आहेत? झालेलं आहे, झालेलं उत्तम. मग तुम्हाला ना आता मला ईमेल आयडी आणि पासवर्ड द्यावा लागेल. काय त्याच्यावरती ओटीपी येतो ना? ओटीपी माहिती आहे ना? हा हाय सर दुखता कुठे? हे ओटीपी नाचता नाही असं दाबला तुमचा विनोद. अरे ऐसा नहीं होता है रे, ऐसा नहीं होता. हे नाही. ओटीपी ओटीपोट नाही, ओटीपी वन टाइम पासवर्ड असं आहे ते. ते लागतं. तर ते ईमेल आयडी आणि पासवर्ड जर तुम्ही मला दिलात ना तर मी माझ्या फोनवरती लॉग इन करणार. खरंच? हा मग ओटीपी येणार. अच्छा, तसं आहे काय? हा तर मला जरा तुमचा ईमेल आयडी सांगा माझा please. मेल आयडी पाहिजे घ्या greekgod@sugardaddy.com. काय आहे तुमचा मेल आयडी? greekgod@sugardaddy.com. माझा मेल आयडी आहे. खोटं कशाला सांगू? गॉड. हो, काय झालं मला सगळेच लोक काय म्हणतात माझा चेहरा आहे का ना ग्रीक देवतांसारखा दिसतो म्हणून बाकी काय नाही ग्रीक देवतासारखा नाही ग्रीस जेवल्यासारखा दिसता तुमचा तेव्हा जास्त बोलू हा तुझा थोबाड फोडीन हा आणि काय हा? शुगर डॅडी Sugar daddy. चायत जराशी साखर जास्त झाली त्यांची शुगर वर खाली होता 5 पावलं चालली तर पिटी साखर सारखे पडतात हे कपडे काहीतरी बोलू नको शुगर डॅडी शुगर डॅडी हाय एवढा बोलता तू तुझा ईमेल आयडी सांग बघ. काय घाबरतय का काय हा. कोकणची jacqueline@sweetheart.com हा तुझा ईमेल आयडी आहे मग? आताच्या आता मांग घे. मागं कशा घेऊ मी? जॅकलीन म्हणजे काय म्हणजे काय तू- तू- म्हणजे? तुम्ही आईला काय बोलायचं? अबा, मी जॅकलीन आणि कोकण ह्याचा अपमान होतोय. काय मोठी हिलत जॅकलीनचं नाव मांग घे काय घेऊ? अरे नाही, अरे, नाही, जॅकलीन मांगे आहे का ना? अरे नका ना भांडू. अरे पण जॅकलीन भांडू म्हणजे- नका प्लीज, भांडू ऐक नका. ना माणूस उगाच आपला हो मला- बरोबर आहे, पण ईमेल आयडी दिलेला आहे तर पासवर्ड पण द्यावा लागेल की नाही? हा? पासवर्ड लागेल. एक मिनिट आधी तुझा ईमेल आयडी आहे का बाळा? नाही माझं अजून लग्नच नाही झालं ना तर मेल आयडी कसा त्याचं वेगळं हा काय समजतोय नेमकं? नाही तर लहान आहे ना त्याला काय कळणार नाही बरं हरकत नाही. हा तुमचा पासवर्ड सांगा. परबीन दारुगड. काय तर काय 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 म्हणजे आता मला
अलिबाबाचं तर असं नाही काय तिला दारुगड तर चालतं तुम्हाला मग परबीन दारुगड काय वाईट आहे मला सांगा लाज वाटू कोई परबिनीचो दार उघडूक सांगत म्हणजे काय ठीक आहे आता ठेवलाय त्यांनी तर ठेवलाय मग? तुम्ही सांगा ना तुमचा पासवर्ड. सांगाय श्याम बांगर चिपमोरी पकड कालवण करूचा श्याम बांगर हाच गावला तुला पासवर्ड मग काय गावला झालं? नाही तुमचा आता हा. चालता हा, तुमचा बरोबर चालता. आहे ते जास्त खरंच बोलू आणि- नको. सतत नका ना भांडू रे काय करताय तुम्ही काय ना तुम्ही इतके अडाणी आहात ना रे ह्या ऑनलाईन जगासाठी की आता खरं तर मलाच तुम्हाला सांगावं असं वाटतंय की असे पासवर्ड नाही ठेवायचे. मग हे असं आपल्या प्रियसीचं नाव प्रियकराचं नाव समोर स्वतःची जन्मतारीख आय लव्ह यू वगैरे असे पासवर्ड नाही ठेवायचे. हॅकर पटकन हॅक करू शकतो ना. काय सांगता बाई काय मग म्हणजे दुसऱ्याची जन्मतारीख सांगली ते झालं हा दुसऱ्याची एक वेळेस ठेवू शकता. बरं मग लिहा 25 जून 1986 हल्ती कोणाची जन्मतारीख तू का काय करू सांग कोणाची तू का काय जन्मतारीख करू सांग? अरे दुसऱ्याची कोणाची जन्मतारीख- काय कोणाची एकच लाफ्टर आला कोणाचा आला सई तामणकरची जन्मतारीख आहे. गे बाय म्हणजे बघला काय बघला सांग? हाय, एवढी हिंमत केली या माणसाची हे आता हे म्हणलं अरे, दुसऱ्या जन्मतारीख नका ना रे, माहितीच नाही भांडे होते म्हणून सांगितली आमची सांगायची. नका करू हे. आणि आता मी तुमचा पासवर्ड नाही बदलणार आहे इथे. नाही बदल नाही बदलणार आहे. महत्वाचं काय लॉग इन करणं. तुमचं लॉग इन झालेलं आहे. माझं झालं माझं झालं एकच मेल आहे वेलकम फुगल एवढाच. एक मिनिट माझा बघा, दुसरा टॅब ओपन करतो तुमचा. श्याम बांगर चिंबोरी पकड असा काय कालवण करूचा. तुमचाही एकच मेल आहे होय ना? वेलकम फुगल. हो असा अरे मग मी ओटीपी तुम्ही ह्याच्यावर काही करत नाही नाही म्हणजे बँकेचा व्यवहार तुमचा या मेलशी काही कनेक्ट वगैरे नाही. नाही आम्ही बँकेत जातच नाही ना नाही. बँकेत जात नाही. बँकेत पैसेच नाही आहेत का म्हणजे बँकेत अकाउंट तरी आहे का तुमचं. अकाउंट आहे पण पैसे नाही ठेवत अरे मग आधी सांगा ना उगाच वेळ कशाला वाया घालवता जर नाहीच आहेत तुमच्या बँकेत पैसे तर. अरे यार. बँकेत नाही आहेत, पण आम्ही घरात हा, ठेवतो घरात पैसे हा आम्ही घरी ठेवतो घरात ठेवता पैसे हो. कॅश घरात काय ठेवता? कॅश घरात सगळी एक नंबर आहे ना? एक अशीच फॅमिली शोधत होतो मी. लय खुश होतात हरकत नाही हे आपण बँकेचं वगैरे सगळं नंतर करूया. माझ्याकडे अजून एक स्कीम आहे. होय? मला सांगा घर बसल्या 50 लाख कोणाला कमवायचे. केवढं म्हणजे 50 लाख? मग आमका तुम्ही देता काय आमका पाहिजे मग मी जे सांगेन ते करावं कर लागेल. कर काय? काय ना एक अशी स्कीम आहे ना ज्याच्यातनं तुम्ही लखपती व्हाल. होय? हा मला सांगा रिमोट फार्मिंग माहितीये. ए बाळा तुला रिमोट फार्मिंग माहितीये. नाही रिमोट फार्मिंग म्हणजे काय तर काय? दुरून शेती करणे. दुरून शेती हा. आता लांब शेती करायची हा दुरून शेती म्हणजे तुम्ही आता इथे आहात की नाही भारतात हो. इथून तुम्ही वेगळ्या देशात शेती करू शकता. वेगळ्या बाय. देशात. हा आता तुम्ही होय? म्हणालात ना की घरात पैसे होय आहेत तर. मग ते घरातले पैसे मला द्या. मी काय करणार ते पैसे इन्व्हेस्ट करणार सागाच्या झाडात. अच्छा सागा सागाची झाड मी आफ्रिकेत तुमच्या नावाने तुमच्या पैशांची सागाची झाडं लावणार. हा. मग थोड्या वर्षांनी ती मोठी होणार त्यातनं जे उत्पन्न येणार ते आयुष्यभरासाठी तुम्हाला घर बसल्या मिळणार. अच्छा, असं आहे काय हा आणा घरात जे काही पैसे असतील ते माझ्याकडे द्या. मी एक फॉर्म देतो भरायला मग तो फॉर्म भरून पण द्या मला. हा काय म्हणतो हा पैसे आणा जा. थांबायचं ऐक ना माझ्याकडे 3 रुपये तुझ्याकडे किती आहे माझ्याकडे ₹1.25 असतलो हा 1 मिनिट 4.25 रुपये आहेत आमच्याकडे 4.25 रुपये आहेत म्हटलं आमच्याकडे तर आम्ही देत आहोत तुम्हाला हा. अख्ख्या घरात फक्त 4.25 4.25 नाही नाही थांबा काय झालं तांदळाच्या डब्यात मी अजून ठेवलेले आहेत हा आहेत. किती आहेत 75 पैसे असतात म्हणजे 5 रुपये एकूण 5 रुपये 5 आहेत रुपये झाले 5 रुपये हो आहे ऐका मी काय म्हणतोय काय तर? सगळ्याच्या सगळे देऊ नका घर असा रिकामा करूचा हा, नाही हा. 2 रुपये ठेवा आपल्या 3 रुपये हा देऊ बरं 2 रुपये घरात ठेवायला लागतील ना लक्ष्मी म्हणून 3 3 रुपये रुपये. आम्ही देत आहोत तुम्हाला तुझ्याकडे आहेत काय नाही माझं लग्नच नाही झालं ना माझ्याकडे कुठे पैसे? याच्याकडे पैसे नाही. त्याच्यामुळे याच्याकडे पैसे नाही आहे हाय, तुमच्या ही तुमची नेट व्हॅल्यू आहे म्हणजे तुमची नेटवर्थ ही 5 रुपये आहे. हो आणि त्याच्यात पण तुम्हाला 2 रुपये सेव्ह करायचे आणि 3 मला द्यायचे. होय, सेव्हिंग होय, नको का Saving करायला पाहिजे. पाहिजे ना पाहिजे तर तुझ्या आईला तुझ्या म्हणजे हो का? तुडवला पाहिजे तुम्हाला तुडवला पाहिजे. जे बाय म्हणजे ओरडतात ओरडू कशा? नका. लाज नाही वाटत भिकाऱ्यांना लाज नाही अरे खरं तर मी तुम्हाला पैसे द्यायला पाहिजेत रे. मी तुम्हाला 50-50 रुपये देतो. तुमची ही जी अवस्था आहे ना ती सुधारा. अरे 5 रुपये कसं लुटू रे तुम्हाला. लुटायला आले तर आपल्या मूर्ख झाले बाहेर अर्ज करायचं यार. क्या बात तुम्ही हसत खेळत जी जनजागृती केली ती फारच कौतुकास्पद आहे. वा वा भन्नाट आयडिया होती ही. भन्नाट झालं स्टेट. सोनाली ताई हसून हसून माझ्या ओटीपीत दुखायला लागले. तुम्ही सगळेजण धमाल आहात. प्रभाकर
ईमेल आय डी मागे घ्यायला सांगणारा तू माझ्या आयुष्यात भेटलेला पहिला इसम आहेस. असं कोणालाच सांगता आलं नसतं की ईमेल आय डी मागे घे. पृथ्वी तू हरलास आज, पण फार बरं वाटलं प्रेक्षक म्हणून की बरं झालं तुला काहीही यश मिळालं नाही, कारण आम्हाला स्किट खूप आवडलं. थँक्यू. मस्त. वा वा. सई. फन परफॉर्मन्स होता, अत्यंत रिलेटेबल आणि आजचा आणि महत्त्वाचा आणि लोकांना ह्याचं ज्ञान पोचलंच पाहिजे असा विषय होता. सचिन मोटेंची संकल्पना होती, मजा आली. थँक्यू 25 जून. मंडळी, तुम्हाला माहितीच आहे की 13 ऑक्टोबरला किशोर कुमार यांची पुण्यतिथी असते. मी तुम्हाला ही आठवण का करून दिली हे तुम्हाला पुढील प्रहसनातून कळणारच आहे, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. ला 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 ला, मैं तो काम करेगा आज पाटील पाटील. बापरे, रात्रभर जागरण करून प्रोजेक्ट कंप्लीट झालंय तर एनर्जी बघा. प्रोजेक्ट कंप्लीट झालंय म्हणून एनर्जी आहे. मॅडम हा घ्या पेन ड्राईव्ह, वाह. कॉपी करा, प्रिंट आउट मारा, बॉस के मुंह पे मार दो. क्या बात है. नहीं तर कॉपी ए दूंगा. ए राव राव करा, राव yes, राव yes, अरे, yes, yes. नेल कटर आहे पेन ड्राईव्ह दे. नेल काय करू त्याचं. जागरणीमुळे असेल. काय होतंय. चल लवकर राहू. राऊत नो नो नेल कटर आणलाय म्हणजे मी पेन ड्राईव्ह टेबलवर विसरून आलो की काय. नो, काय करतोयस तू. अरे किती दिवस आपण या प्रोजेक्ट वर काम करतोय, रात्रभर जागून तू कंप्लीट केलंस आणि आज सबमिशन आहे, तू पेन ड्राईव्ह घरी विसरलास. काय करायचं तुझं. आय डोंट नो. तरी मी 1000 वेळा सांगतो, जे कराल ते सेल्फ मेल करत जा, पण माझं कोण ऐकेल ते शपथ. जस्ट शट अप. रमेश, माझं काल नेट बंद होतं म्हणून झालंय. असेल. जग बंद होतं का. अरे जग बंद होत नाही म्हणून तर पेनड्राईव्ह मध्ये कॉपी केलेलं ना सगळं, पण तेच आणायला विसरलो. नेट आलं की आधी तुला मेल करतो, मग मला मेल करतो, मग हिला मेल करतो, मग सगळ्यांना मेल करतो. बस. मूर्खपणावर चिडचिड हा एकच उपाय आहे का तुझ्याकडे. तुझ्या कानाखाली मारणं हाही एक उपाय. ए, मारू ए, मारू. राऊत, अरे मग काय यार, काय चाललंय यांचं. अरे, तुम्हाला माहिती आहे आपला बॉस किती विम्सिकल आहे यार. त्याला नाही मिळालं ना त्याला नोकरी जाईल माझी. ठीक आहे. कामावरनं काढून टाकेल मला पाटील. हा भाऊ बस खाली बस. राहू दो, बसा खाली बस. काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही पहिले शांत व्हा. एक नक्की आहे, तुमची नोकरी जाणार आहे. पाटील काय उलट बोलताय. बोलताय तुम्ही पाटील. उलट नाही, खरं तेच सांगतोय मी. आता तो साहेब येईन, तो डोक्यावर नाचीन, ते तुम्ही पाहता. अरे यार काय हो, होणार आहे? मिशीला टोक असलेले पाटील हा? कशाला घाबरवताय त्याला. हा, मुद्द्याचं बोला ना. तू का असं बसलायस. फोन लाव ना. कोणाला फोन लावू सर. पेन ड्राईव्हला फोन लागणार आहे का. हा, मग घरी फोन लावून काहीतरी कर ना. येस येस येस. थँक्यू यार रमेश. मागचं सोडा बोललेलं. चल, मी काय धरतच नाही. थांबणार कर तू लवकर लाव रे भाऊ, फोन लाव रे काका. लवकर माग. हॅलो हा हॅलो ऐक, तिकडे टेबलवर पेनड्राईव्ह कोणाच्या टेबलवर म्हणजे माझ्या टेबलवर असणार. खाली सलूनवाल्याच्या टेबलवर मी पेनड्राईव्ह ठेवणार आहे. काम डाऊन राऊत. तिकडे पेनड्राईव्ह ठेवलाय टेबलवर, तो पाठव पक्याकडे. एवढा बरं पाठव लवकर. चल. काय झालं. झालंय नाही, माझा भाऊ पक्या येतोय पेनड्राईव्ह घेऊन. प्रॉब्लेम एवढाच आहे, त्याला अर्धा ते पाऊण तास लागणार आहे. तेवढा वेळ भाई आपल्या त्या बॉसला प्लीज आपण काहीतरी कन्व्हिन्स करूया, काहीतरी वेळ काढूया. बस अर्धा अरे पाऊण तास. वेळ काढूया म्हणजे काय करू. अबे तो डोक्यावर थै नाचतो. काल रात्रीच बॉस काय बोलले होते का, मला उद्या सकाळी 9 वाजता माझ्या टेबलवर रिपोर्ट लागेल. तर आता ते आल्यावरती काय करायचं, काय देशील त्यांच्या हातात. पाटील जे माहितीये तेच मला परत नका सांगू. सोल्युशन सांगा ना यार. सोल्युशन काय सांगू बे. तू पेनड्राईव्ह सोल्युशन नेल कटर घेऊन आला. मुद्दामून आणलाय का मी नेल कटर. चुकून आणलाय ना नेल कटर. तुझ्या हे गलतीची मी सजा. बोलू. फक्त भांडताय, सोल्युशन नाही निघत आहे काही. मॅडम तुम्ही बघा काहीतरी. मी बघू. प्लीज मॅडम. भांडी करताय. प्लीज प्लीज बघा काहीतरी. मी काय बघ. थांब जरा. 1 मिनिट. आज तारीख काय. 8 ऑक्टोबर आहे. कॅलेंडर काय डोळ्यात घेऊन. तू बोल मा, तुला माहिती तर. 8 एवढं लगेच. भांडा. नाही मॅडम तुम्ही बोला. सीधा तुम्ही बोला. 1 मिनिट. आली आहे काय काय मॅडम. काय काय आयडिया. अजून काय आयडिया आली सांगा, आहे? एक सांगा, मिनिट. मॅडम. आली आहे तर लगेच हो सांगा. हो हो 13 ऑक्टोबरला किशोर कुमारांची पुण्यतिथी आहे. मॅडम हे HRचं आम्हाला आता काही सांगू नका. हा. हे- ए, तू ते- ऐक ना बाबा. आपले सर किशोर कुमारांचे केवढे मोठे फॅन आहेत.
आपण काय करायचं, गिफ्ट द्यायचंय का त्यांना नाहीच आहे ना, म्हणजे अरे मी आपल्याला डायव्हर्ट करायचंय येस एक मिनिट. ईशाला सांगितलंय ना, ईशा को बोला तो अब ईशा देख लेगी, तू रुक, वेट अँड वॉच, वेट अँड वॉच. मला ना हिचं काहीच कळत नाही, पण हिचा कॉन्फिडन्स लय आवडतो मला. निदान ती पेनड्राईव्ह म्हणून नेलकटर तरी नाही आणत बाबा. गप नाही यार, आधीच वाट लागली यार. शट अप यार. आज ऑफिस मध्ये लाफ्टर क्लब सुरू झाला की काय? येस. काय गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आपलं प्रोडक्ट लॉन्च आहे आता 2 महिन्यांनी. त्याची मीटिंग आहे, त्यासाठी रिपोर्ट तयार करायला सांगितलं होतं. कुठे आहे तो? 9 वाजता मी सांगितलं माझ्या टेबलावर रिपोर्ट हवा. सांगितलं होतं की नाही का? हो का नाही का? हो ना. मग रिपोर्ट कुठे आहे? पेनड्राईव्ह मध्ये आहे सर. मग काढा. येस सर. येस सर, पेनड्राईव्ह काढतो सर. हा काय भांग म्हणतात का ह्याला? किती वेळ झाला? हे काय काढलंय तुम्ही? हे काय? सॉरी सर. हे काय घेऊन फिरता तुम्ही? हे कट्टरी बट्टरी चड्डी कशाला घेता? ही नाही सर, ते ओव्हर टाइम होतो तेव्हा पॅन्ट असं घाम होतो ना पायाला. कट्टरी बट्टरी चड्डी घालून बसता तुम्ही ओव्हर टाइमला इकडे? सर, नॉनसेन्स. सर, पेनड्राईव्ह काढा लवकर लवकर. येस सर. लवकर शोधतोय सर मी. आज क्विक क्विक मला पाहिजे. मी सांगितलं होतं तुम्हाला. हो की नाही का? हो. येस सर. मी हे मला रिपोर्ट द्यायचा आहे. चला आत्ता आत्ता. आत आहे सर. नॉनसेन्स. शोधतोय तो, शोधतोय. आत आहे सर, शोधतोय. क्विक क्विक लवकर. येस सर. एवडा वेळ का लागतोय? ते समुद्रातून मोती शोधताय की काय तुम्ही? नाही सर. चला चला लवकर. तुम्ही- वेळ नाहीये. सर, मला report- सर, ते MHJ असोसिएट्सची मीटिंग कशी झाली हो? हो चांगली झाली. आय थिंक वी मे गेट एन ऑर्डर. येस म्हणजे यू क्रॅक्ड इट? येस आय रिअली क्रॅक्ड इट. 40 crores ऑर्डर मिळेल आपल्याला. इट्स ओके. अभिनंदन सर. अभिनंदन म्हणजे अरे बापरे असं झालं. सर, आणि ते आपलं लॉन्च डेट काय म्हणालात? ते कसली प्रोडक्ट लॉन्च? लॉन्चची 13 नोव्हेंबर. नशीब. काय झालं? नशीब ते 13 नोव्हेंबर 13 ऑक्टोबरला नाहीये. नशीब. हे काय वाक्य आहे? 13 नोव्हेंबर 13 ऑक्टोबरला नाही. ह्याच्यात नशीब काय आहे? 13 नोव्हेंबरचा इव्हेंट 13 ऑक्टोबरला असताना तर क्लॅश झालं असतं म्हणून नशीब. कसला इव्हेंट? काय म्हणताय तुम्ही? काय काय इव्हेंट? नाही, 13 ऑक्टोबर सर. काय 13 ऑक्टोबरला? 13 ऑक्टोबर सर. 13 ऑक्टोबर. काय 13 ऑक्टोबर? ओ गॉड, मी कसं विसरलो? तुम्ही विसरलात सर. 13 ऑक्टोबर किशोरदांची पुण्यतिथी आहे. येस सर. अरे बापरे. थँक्यू ईशा मॅडम, तुम्ही आठवण करून दिली. कामाच्या गडबडीत विसरून गेलो तुम्ही. माय गॉड. लक्षात असतं सर. काय गायक होता यार. काय गायक होता. हा? जबरदस्त गायक होता किशोरदा. तुम्हाला सांगतो त्यांचा तो आवाज नव्हता. प्राणवायू होता आमचा. येस. किशोरदांचा आवाज म्हणजे आमचं जगणं, आमचं असणं होतं. ते आपण म्हणतो ना काय ते मनब मंदातली ठेवती. किशोरदांचा आवाज म्हणजे क्या बात आहे. सर, त्यांचा अभिनय पण खूप म्हणजे भारीच होता. अरे एकदम. अभिनय म्हणजे काय सांगतोय. अप्रतिम. म्हणजे अप्रतिम. त्यांच्या कॉमेडीचा तर मी खूप फॅन आहे सर. अरे कॉमेडीचा मी केवढा मोठा fan त्यांचा आहे. तो पॅच मला खूप आवडतो. हा हे मारू ग रे वसाडे, मारू ग ये तुले, मारू मारू. नॉनसेन्स. ते किशोर प्रधान वासवन. ए, नको सर, जाऊ द्या सर. सर तू इकडं इकडं. युसलेस. मी जे म्हणतोय ते किशोर कुमार. हे ते किशोर कुमार. हे साला मारन मारन. हे किशोर प्रधान. त्याला नाही कळलं. त्याला माहित नाही सर. तुम्ही चिडू नका ना. अरे नॉनसेन्स आहेत ते. येस सर. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. किशोर कुमार माहित नाही तुम्हाला? सर सर सर, तो जेनझी आहे. जेनझी आहे. जेनझी जेनझी मला नका सांगू. हा, सर. तुम्ही हे- ऐकत नाही? जेनझी हा प्रश्नच नाहीये. हरकत नाही सर, हरकत. कळायला पाहिजे ह्याला. ह्या ऑफिस मध्ये किशोर कुमारांची माहिती तुम्हाला माहित नाही. गेट आउट फ्रॉम दिस ऑफिस. मी सांग. अरे किशोर कुमार माहित नाही यार रमेश तुला. तुमचं कसं आहे, जवळ. मूळ चाल जर गोव्याला जात असेल तर तुम्ही फरफटत त्याला नागपूरला नेलेला आहे. एवढा फरक. एवढा फरक आहे तो. एवढा फरक आहे. असं नाही आहे ते. कळलं का? आय नो सर. आय नो सर. एवढे सर केवढी वर्ष झाली किशोरदांना जाऊन आणि तरी आठवण येतेच किशोरदांची. येते, खूप आठवण येते. स्टेटमेंट चुकतंय तुमचं. आठवण माणसांची येते राऊत. किशोरदा म्हणजे हृदयाची धडधड आहे. त्याची आठवण कशी येईल? लिहून ठेवावं असं वाक्य. अरे असंच आहे ते. अहो तुम्हाला माहिती का, हे जे आहे ना, हे रोहिणी, नीला आणि किशोरदा
अशा 3 गोष्टी घेऊन आम्ही जगायचो त्या काळी कळलं का तुम्हाला सर क्या बात चलो चलो खूप झालं यार तुम्ही विषय काढलात किशोरांचा आणि सगळं काम राहिलं काम करायचंय आपल्याला Yes, sir. Yes. चला चला सर, इकडे. येस येस सर अरे सर ते आम्ही ते पेनड्राईव्ह कुठे पेनड्राईव्ह पाहिजे मला लवकर लवकर सर इथे की मॅम त्यांना सांगा आपण किशोरदांचा वाढदिवस साजरा केला डिसेंबर मध्ये तो एक सेकंड आम्ही केला होता गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये केला ना 4 डिसेंबर डिसेंबरला एक केला सेकंड होता. कोण म्हणाला 4 डिसेंबर सर हा सर काय करू इथे बसा किशोरदांचा वाढदिवस 4 ऑगस्ट किशोरदांचा वाढदिवस कधी म्हणा 5 वेळा वाढदिवस वाढदिवस मध्ये चुकलात का तुम्ही नाही सर नाही सर 4 ऑगस्ट ही डेट चुकलात ना तुम्ही Yes, sir. मग 4 ऑगस्ट 5 वेळा म्हणायचं म्हणा 4 ऑगस्ट 4 ऑगस्ट 4 ऑगस्ट 4 ऑगस्ट 4 ऑगस्ट याच्या पुढे विसरायचं नाही 4 ऑगस्ट. 1929 4 ऑगस्ट 4 ऑगस्ट 1929 29 खांडवा गावात त्यांचा जन्म झाला येस आणि किशोरदा गेले कधी 13 ऑक्टोबर 1987 हा 58 वर्ष जगला माणूस तो 58 वर्ष हा कलाकार जगला वेड लावला किशोरदा पाहिजे होते अजून थोडी वर्ष पाहिजे होती अशी गाणी ऐकायला मिळाली असती ना सर वॉटर वॉटर सर 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 वॉटर सर पाणी घ्या सर पाणी सर सर पाणी किशोरदा सर 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 आराम येस सर येस सर नाही सर मला नको पूर्ण ठेव रे अरे, माझा आलाय पिऊन. सॉरी सॉरी सर सॉरी शांत व्हा सर 13 ऑक्टोबरला किशोरदा गेले तुला सांगतो 13 ऑक्टोबरला आपले ते अशोक कुमार होते ना अशोक कुमार हा त्यांचा वाढदिवस 13 ऑक्टोबरला त्याच दिवशी पण किशोरदा गेल्यामुळे त्यानंतर अशोक कुमारांनी कधी वाढदिवस साजरा नाही केला व्हेरी हे, अशा गोष्टी आहेत त्यांच्या Yes. पण काय गायक होता रे हा? पाटील हा सर अहो स्वर्गातली माणसं ही हा, हा. पृथ्वीवरचे तुम्ही आम्ही नाही सर मी जळगावचा आहे जळगाव पृथ्वीवर नाही कुठे आहे? जळगाव कुठे आहे? नाही संभ्रम आहे थोडासा संभ्रम आहे तुम्हाला थोडासा अरे कुणाबद्दल आपण बोलतोय अरे किशोरदा बाबा अरे हे गाणं माहिती सर ते नाही का एका बाजूला ट्रेन मध्ये हिरोईन पुस्तक वाचत राहते आणि तो हिरो दुसऱ्या बाजूला जीप मधून प्या प्या करत वाजवत जात राहतो बा असं तुमचं काय झालं तुमचं तिकडे जा नाही तुम्ही तिकडेच उभे राहा तुम्ही जे म्हणताय ना ते गाणं आराधनामधलं मेरे सपनों की राणी आणि मी जे म्हणतोय ते चलती का नाम गाडी मधलं एक लडकी भिगी भागीसी दोघांमध्ये फरक आहे या गाण्यात किशोर कुमारांनी स्वतःलाच आवाज दिलेला आहे त्या गाण्यात किशोर कुमारांनी राजेश खन्ना यांना आवाज दिला आहे हे गाणं रात्रीचं आहे ते गाणं आहे ते दिवसाचं आहे या गाण्यात पाऊस आहे त्या गाण्यात पाऊस नाहीये या गाण्यात ती अडकलेली ती गाडी आहे बिघडलेली गाडी आहे त्या गाण्यात रेल्वे गाडी आहे कळलं का तुम्हाला एवढं असताना कशाला शहाणपणा करता तुम्ही जाऊ दे नाही नाही सर चुकताय का नाही तुमचं नाही सर ते जळगाव पर्यंत एवढी माहिती पोहोचत नाही सर स्वतःच्या अज्ञानामुळे अख्ख्या जळगावाला बदनाम करू नका किशोर कुमार सगळ्या जळगावात फेमस आहेत प्रत्येकाच्या मनामनात सांगून ठेवतोय अरे काय गाणं आहे म्हातारा मनुष्य असेल ना म्हातारा मनुष्य तो सुद्धा प्रेमात पडेल रे हे ताकद आहे त्या आवाजात हा? सर काय इन्फॉर्मेशन आहे हा. आपकी इन्फॉर्मेशन को सॅल्यूट पहा कामं राहतात सगळी हा? हे चला चला कामाला लावूया रे. सर, इकडे. पाटील तुम्हाला कळत कसं नाही किशोर कुमार म्हणजे सौमित्र नावाने कविता करतात ते कोण बोललं मी नाही सौमित्रचं कोण बोललं माहित कोण बोललं पुढे या स्वेच्छेने पुढे या हा बोलला सर अरे बापरे सर जाऊ द्या सर त्याला माहिती नाही. तू इथे बस सौमित्र म्हणजे किशोर कदम मी म्हणतोय ते किशोर कुमार कळतंय का हा सौमित्र माझे मित्र आहेत किशोर कुमार देव आहेत कळतंय तुला यातला फरक कळतो आहे यस सर हा तुला माहिती आहे किशोर कुमार बद्दल हा किशोर कुमार माहिती आहे तुला सांग किशोर कुमारांचं मूळ नाव काय मूळ नाव काय प्रभास प्रभास आभा- प्रभास आभास 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 कुमार आभास कुमार पंपकाड पंप काढ आभास- कुठला पंप काढ आभास कुमार हा. ब्लॅनला ब्लॅन लावा काय बोलताय तुम्ही आभास कुमार गांगुली 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 लाज वाटली पाहिजे तुम्हाला 15 मिनिटं सांगितलं केलं आणि आत्ता येत आहे तुम्हाला सर मी नाही सांगितलं सर. दिसलं मला बघितलं मी ते लाज वाटली पाहिजे तुम्हाला या ऑफिसमध्ये माझा एम्प्लॉय म्हणून काम करता
तुम्हाला माहित नाही किशोर कुमार कोण आहे? किशोर कुमार कोण आहे तुम्हाला माहित नाही? जेनजी आहे सर तो. जेनजी आहे आणि म्हणताय मला किशोर काय ते सौमित्र नावाने कविता करतात. सौमित्र हाकलून देईन ना ऑफिस मधून. दरदरचे ठोकरे काल तेव्हा बघ माझी आठवण येते का? Nonsense. सॉरी सर म्हणजे जाऊ दे जाऊ रे काय करता इकडे? निघा तिकडे. नॉनसेन्स. अरे गाणी एवढी सुंदर आहे ते गाणी तुम्हाला माहित नाहीत? अरे बप्पीलरीचं गाणं आहे ते शराबी मधलं एवढं सुंदर गाणं आहे. माहितीये की नाही तुला? माहितीये की नाही? ऐकलंय गाणं? सर मला माहिती आहे तसं पण याचा ट्रेलर आलाय का? पिक्चर रिलीज झालाय? ये इकडे. सर तिकडे संपलं. तो जन्म किती साली झाला? 2001 सर. तुझं आवडतं गाणं कोणतं? काचा बदाम. काचा बदाम. काचा बदाम आवडतो तुला? सर माझा एम्प्लॉई आणि तुला काचा बदाम आवडतो? अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. आजपासून नाही आवडत सर. आउट आउट. मला तुमचा चेहरा बघायचा नाही. नोकरीहून काढून टाकलेलं तुम्हाला. किशोर कुमारचं गाणं किशोर कुमार. सर तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी बोलतो त्याच्याशी. अबे ओय बरे अबे पुढे बसतोय. नाही राव. अबे तुला किशोर कुमारचं गाणं माहिती पाहिजे ना. ते नाही का चौधरी का चांद हो. तुझा बाप चौधरीचा चांद. सॉरी सर. चौधरीचा चांद डोक्यावर घेऊन जातोय तो तिकडे. नाही सर, पाटील चौधरीचा चांद नाही, 14वीतला चांद हो. तुझा बाप 14वीत आहे. 13वीतला 12वीतला चांद असे गाणी आहेत ते. अरे 14वी का चांद हे कुणाचं गाणं आहे? मोहम्मद रफी यांचं गाणं आहे. हे वेगळं गाणं आहे. येस. निघा सगळ्यांनी ऑफिस सोडा. नाही, समग्र किशोर कुमार पाठ करा आणि झाल्यानंतर मी तुझी टेस्ट घेईन त्यावेळेला पाऊल टाकायचं. निघा इथून. सर निघा. सर पण ऑफिस कोण सांभाळणार? वा 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 समग्र किशोर कुमार असं स्किट होतं हे. सुरेल आणि सुरेख. वा सोनालीताई. असं वाटतंय आज कोजागिरीची रात्र आहे आणि हे स्किट संपू नये. समीर तू गात राहा आणि आपली टीम तुला साथ देत राहील. हा विषय निवडल्याबद्दल सचिन मोटे यांचं मी अभिनंदन करू इच्छिते, आभार मानू इच्छिते. समीर तू फार सुंदर फुलवलीस संकल्पना संपूर्णपणे आणि असं वाटतं की खूप वेळ पेनड्राईव्ह आली नाही तर बरं पडेल. तू गात राहा आणि आम्हाला त्या सुरांमध्ये तृप्त होत राहू दे. किशोरदांच्या आठवणींमध्ये रमत राहू दे. फार सुंदर. वा 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 सई. एकदम मंत्रमुग्ध करणारा परफॉर्मन्स. मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा सुंदर आदरांजली द्यायची पद्धतच असू शकत नाही एका लेजंडला. मला असं वाटतंय की किशोरदा पण आज खुश झाले असतील आपल्यावरती. मजा आली गाईज. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मंडळी, समुद्रात टाकलेला कचरा आणि राजकारणातली गुपितं कधी ना कधी वर येतातच. बघायचंय? चला बघूया. त्यासाठी टाळ्यांच्या गजरात मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या अतरंगी कलाकारांना. या ठिकाणी आम्ही झुकणार नाही, आम्ही लढणार, आम्ही फुटणार नाही, आम्ही फोडणार हा नारा या ठिकाणी लोकांमध्ये दुमदुमणारे पसरवणारे भाऊसाहेब आज आपल्याला सोडून गेलेत. या ठिकाणी माणूस गेला तरी त्या ठिकाणी त्याचे विचार राहतात. खरं. या ठिकाणी दांडगा जनसंपर्क असलेले भाऊसाहेब असे पटकन जातील असं त्या ठिकाणी कोणाला वाटलं नव्हतं. पण या ठिकाणी विजयच्या तारेचा स्पर्श होऊन भाऊसाहेब आपल्यातनं गेलेत. या ठिकाणी भाऊसाहेब जरी शरीराने गेले असतील तरी त्या ठिकाणी विचाराने ते आपल्यात आहे असं सांगून या ठिकाणी मी माझे 2 शब्द त्या ठिकाणी संपवतो. जय MSJ मनशक्ती पक्ष. वहिनी शांत हो. वहिनी तुम्ही बोला की 2 शब्द जरा भाऊंच्या आठवणीत. वहिनी सांभाळा स्वतःला. वहिनी सांभाळा स्वतःला. भाऊसाहेब पण असेच करायचे. अहो म्हणजे पक्षाच्या बाबतीत काही उलट सुलट झालं तर भाऊसाहेब पण असेच
वहिनी तुम्ही बोला, स्वतःला आवरा जरा, कारण आम्हाला आवरणं कठीण जाईल तुम्हाला. बरं आमच्यासाठी नाही, निदान एकदा कार्यकर्त्यांकडे बघा, त्यांच्या चेहऱ्याकडे बघा, तुम्ही बोला, मन मोकळं करा, स्फूर्ती येईल त्यांना, बरं वाटेल, पक्ष पुढे जाईल. बोला वहिनी बोला बोला वहिनी, बोला तुम्ही दोन शब्द एक. वहिनी बोला. या वहिनी बोला. चला सांभाळा स्वतःला वहिनी. या इथे इथे पोडियम पाशी सांभाळा वहिनी स्वतःला. 1 2 3 माईक चेक. भाऊसाहेबांना पण प्रत्येक गोष्ट अशी वाजवून बघायची सवय होती. वहिनी माईक बेकार चालू आहे, तुम्ही बोला. नमस्कार सगळ्यांना. मी कधी वेळा असं माईकवर बोलले नाही आहे कुणासमोर, पण आता आमच्या यांच्यामुळं मला बोलायला लागतंय. भाऊसाहेबांच्या मनात ना दिवस रात्र फक्त 3 गोष्टींचा विचार असायचा. पहिलं पक्ष, दुसरं पक्षाचे नेते, तिसरी मी. म्हणजे आपण, तुम्ही, मी, आपण सगळे असं म्हणायचं होतं मला. हा, आपण सगळे. पण आता आपला सगळ्यांना पोरकं करून गेले भाऊसाहेब. वहिनी सांभाळा स्वतःला वहिनी. सांभाळते बा. आता मला एकटीला सांभाळावं लागणार. मला माफ करा. आपल्या पक्षावर त्यांचा लय जीव होता, लय विचार करायचे ते पक्षाबद्दल. आपल्या पक्षाच्या नेत्यांबद्दल त्यांना खूप आत्मीयता होती. आपले माने साहेबांवर तर त्यांचं विशेष प्रेम होतं. ते म्हणायचे त्यांची लई घुसमट होतीये. माने कसली घुसमट होते? घुसमट कसली होते? घरात ते टेन्शन आहे, बाग काय ते नाही ना. नाही, भाऊसाहेब म्हणायचे, माने मला नेहमी सांगतो, भाऊ मी एवढं करतो पक्षासाठी, पण माझी लई घुसमट होते हो, कारण माझं कौतुकच होत नाही. म्हणून आता हे शिवलकर, बेटकर यांना सगळे असंतुष्ट लोक आहेत, यांना एकत्र घेऊन वेगळा विचार मांडणार आहे असं ते म्हणाले होते. त्यांचा चला खांडोळी करूया अशा नावाचा व्हॉट्सअप ग्रुप पण होता वेगळा. ते कशाला सांगताय? काय हो माने, काय बोलतात वहिनी? कुठला व्हॉट्सअप ग्रुप तयार केलाय? नाही वहिनी मला का नाही ऍड केले त्यात? नाही अण्णा होय, काय बोलताय त्या? हॅलो, थांबवा लवकर. आता काय अण्णांच्या डोक्यामध्ये एक नवीन अजेंडा होता ना, तर त्याबद्दल बोलताय. मला हळू तुमचा अजेंडा. नाही तसं काय नाही अण्णा, आमचं वेगळं आहे. ती काय लक्ष देऊ नका तुम्ही, काय नाही एवढं. भाऊ असं पण म्हणायचे, मान्यांच्या साताऱ्याच्या द ऊस या फार्म हाऊस वर त्यांची बैठक झाली होती. त्याच्यानंतर त्यांनी मला शेवटचा फोन करून सगळं सांगितलं होतं, आणि येताना मग असं झालं सगळं. कसली बैठक केली तुम्ही? कसली बैठक केली? मला का नाही बोलवलं होतं? जनरल माने लय ऊस फोपावला वाटतं तुमचा. नाही अण्णा सोडू का कोल्हे ऊसात? वहिनी काय बोलतायत? जाऊ दे आता. बेटकर, शिवलकर काय बोलतायत वहिनी? आधी एक कुक्कुटपालनची क्रांती करायची होती आम्हाला. कळतंय मला कुक्कुटपालन. वहिनी काय बोलते? कसली बैठक? मला का नाही बोलवलं? वहिनीनं जरा दुःखात आहे, त्या जरा पुढचं मागतं काय पण बोलते ते. बसा तुम्ही, नका लक्ष देऊ. वहिनी काय नाही वहिनी दोन अण्णा शब्द बस. थांब, 2 शब्द लवकर संपवा, तुमच्या 2 मुळे आमचे 4 होतील. नाही, एक मिनिट, संपवा कशाला? नाही वहिनी, तुम्ही तर बोला जाता. आता मी काय सांगणार, माझा नवरा मला सोडून गेला. नाही, कळू दे ना. ऐका अण्णा, सगळे कार्यकर्ते समोर जमलेत असं कळू दे की कार्यकर्त्यांना. कार्यकर्त्यांना कळू दे. अण्णा कोणाच्या मनात काय चाललंय ते, भाऊसाहेबांचं काय होतं वेगळा अजेंडा काय, तर कळू दे ना मला. नाही वहिनी, बोला. तुम्ही शांत व्हा. काय बोलले वहिनी? काय बोलू आता, नवरा सोडून गेला. मला वाटलं होतं जाताना माझ्यासोबत 4 गोड शब्द बोलतील, पण नाही. हातात एक चिठ्ठी दिली, ती पण माने साहेबांसाठी. पुढे चिठ्ठी. बघत आहे चिठ्ठी माझी राहू द्या. राहू दे, माने चिठ्ठी द्या. चला माने चिठ्ठी इतर राडा होतील. चिठ्ठी द्या. नको चिठ्ठी. चिठ्ठी दे म्हटलं ना. काय नाही इथं ते- चिठ्ठी. अण्णा जाऊ दे ना. काय कसली यादी आहे? पार्टीची लिस्ट आहे, नॉनव्हेज कोण, व्हेज कोण. लिवलंय याच्यावर बंडखोर यादी. तुमचं बी आहे ना? अरे आता कळतोय. अहो, असला मिटिंग केलात? हो अण्णा. अण्णाला वेगळं करून वेगळा पक्ष मानतोय. नाही, ए, माने का बस. हो अण्णा. ए
पहिलं नाव तुझं आहे रे माने. अरे माझा उजवाच समजायचो, डावा निघालास रे तू. हा? अण्णा खरं वेगळा पक्ष काढतोयस. हा? सांगा तुम्ही आता काय. ए बेटकर, तुझं नाव आहे दुसऱ्या नंबरला. घरचे तरी ओळखत होते का तुला? मी उचलून आणलंय तुला पक्षात. एवढ्या मोठ्या पदावर दिला, माझ्याशी पंढरपुरी करतोय. अण्णा तुमचे सगळ्यांना उपकार जाऊ दे. आहेत, ए, तुमचे- ए, लांब होय, लांब होय. शिवलकर. अरे लाज वाटते का? तुझं तोंड म्हणजे गटार. अर्धा तास चालला शपथविधी तुझा, दोनदा थांबलास त्याच्यात. तू कायला नाही नाही, मला तेव्हाच कळलं पाहिजे होते, तुझी माझ्यावर निष्ठा नाही. एकाला धावतो. अण्णा, अण्णा, गैरसमज होता, अण्णा, थोडं नाही बोलू. सगळे गद्दार त्यांना काय बोलू नका. सगळे गद्दार निघाला. शांत व्हा, ऐका माझं शांत व्हा. अण्णा. अण्णा अहो समोर कार्यकर्ते जमलेत असं तुम्ही तर बोलूच नका, पुढचं नाव तुमचं आहे. नाही नीट वाचा. माझ्या नावापुढं टेंटेटिव्ह असं लिहिलंय. अण्णा मी तुमच्याशी बोलूनच ठरवून करणार होते सगळं. विचार सगळे गद्दार निघाले. एकेकाला अण्णा गद्दार नाही आहे. नाही नाही, मी वहिनी अजून काय बोलले? नाही हो. अजून काय बोलले सांगा. अण्णा तुम्ही असं डोक्यात राग घालून घेऊ नका. अण्णा बोला ना. अण्णा प्लीज डोक्यात राग. सांगा मग काय बोलले. अण्णा तुम्ही डोकं शांत ठेवा. तुम्ही असं डोक्यात राग नका घालून घेऊ. भाऊसाहेब काय बोलले? भाऊसाहेब म्हणाले होते मला हा बोला बोला बोला. ते वहिनी तुम्ही आपलं ते बसा. जर्मन मसाज घोटाळ्याच्या वेळी तुम्ही असाच डोक्यात राग घालून हे घेतला नका होता. सांगू. ते माने होते म्हणून प्रकरण सगळं सांभाळून घेतलं. हे- ते जर्मनची कोणती लिलिया गार्शिया ती अजून फोन करते तुम्हाला. ते नका सांगू. सांगितलं होतं ते ते. गप बसा, ते नका सांगू. अच्छा म्हणजे गार्शिया प्लंबर नावाने तुमच्या मोबाईल मध्ये जो नंबर सेव्ह आहे तो त्या टवळीचा आहे होय. ऐका बाई, म्हणजे हातातले विकास कामं सोडून तुम्ही बाहेरचे टेंडर पास करताय. तसं नाहीये ते. ऐका बाई, तुम्ही चार चौकात बोलू मला नका. माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. ऐका शांत व्हा, मी ते नंतर सांगतोय. नाही नाही सांगा, आताच सांगा. कळू दे की सगळ्यांनी. बघा नाही सगळ्यांसमोर आवाज चढतोय ना लय तुमचा. नाही, तसं हा नाही. आम्ही लगा वाईस मन मोकळं करायला तिकडे भेटलो तर लगेच काय फुगलाय तुम्ही, लगेच पोटात दुखायला लागले तुमच्या. नाही. हा काय झालं वहिनी बोला तुम्ही. वहिनी हे नका. त्या गार्सियाचं ते जर्मनीवालीचं प्रकरण बोला. ते हा? बोला. अरे लगा पाळण्यापर्यंत गेलं होतं प्रकरण. मी दाबलंय स्वतः. माझ्या मेहुण्याला स्वतःच्या अंगावर घ्यायला लावलं पाळण्यात सकट. ते काय सांगताय तुम्ही? हा लगा गडी मेहुणा माझा उसातनं बाहेर आला नाही कावा आणि जर्मनीची बायको करून आणली आहे त्याला. ते सोडून द्या तो की विषय. काय बोलते डोंबलाचं कळ ना त्याला. तो एक महिना गोरशी एवढंच पाठ करतोय गडी. हा म्हातारी लगा तिकडे अख्ख्या गावाला सांगती लगा आमचं जर्मन बरोबर एक वेगळंच नातं आहे. माझ्या म्हाताऱ्यानं जर्मनची भांडी आणली आणि लेकारा जर्मनची सून आणली. एवढं केलं लगा तुमच्यासाठी आणि तुम्हाला लगा आम्हीच चुकीचं वाटतोय. विषय तो नाही आहे. विषय तेवच आहे. अण्णा लय झाला आता विषय तेवच आहे. तिकिटाच्या वेळेबरोबर लगा तुम्ही मग गेमा करताय आमच्या. असं आहे माने, असंच आहे. ज्यांना घेऊन पक्ष काढताय त्यांच्याबद्दल काय काय बोलतात सांगू का? अरे नका राहू द्या. हे बघा सांगू का ते? ज्यांनी पक्ष उभा केला का नाही त्यांना बाजूला करून तुम्ही इथं बसलाय. बोलायला लावू माने. नका. माझं तोंड दिसल मग. बेटकर, तुम्हाला घेऊन पक्ष काढताय. तुमचा जो मध्ये व्हिडिओ व्हायरल झाला ना, हा यांनी केला होता. तुम्ही नाही का त्या विरोधी पक्षातल्या जोर लावे बाई तो चड्डीवर व्हिडिओ केला, यांनी व्हायरल केला. अण्णा हे बघा. विचारा. नाही भेट माने तू गेला होतास तो? नाही भेट करा. 5 मिनिटं नाचलो होतो फक्त मी. 5 मिनिटं त्याचा व्हिडिओ व्हायरल करशील? भेट अरे करायची. बायकोने घटस्फोट दिला मला. आपण एका पक्षातले असं नाही. खरंच नाही. एका पक्षातले? नाही या तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. अण्णा उगाच काय बोलताय तुम्ही लगा. ऐका माझं ऐका. हे आता आपण सगळं निपटवू. जे काय प्रकरण आहे ते जरा वहिनी साहेबांकडे बघा. त्यांचा चेहरा कसा झालाय. हा? वहिनी साहेबांकडे बघा आणि ह्यांच्या चेहऱ्याकडे पण बघा. मगापासून शांत बसलो, आता बोलतोय मी. वहिनी इकडे वा. वहिनी या पातळ आवाजासाठी भाऊसाहेब आणि अण्णा एकमेकांच्या कॉलरी पकडल्या त्यांनी. दौऱ्यावर जायचे 4 दिवस हे आणि अण्णा का थांबायचे? भांडणासाठी थांबायचे. त्याच्यानं असंच आहे. मागापासून शांत बसलो, आता बोलू द्या. सांगा की आता. नाही, हे भाऊंचं बघा, बंधन मी फाडलं होतं की पक्षाची नाही? निष्ठावान कार्यकर्ते. पक्षाला जिथं गरज असेल तिथं मी हजर असते. काय बोलताय हो अरे तुम्ही? त्याला गरज असते तेव्हा हजर नसता. ह्यांना गरज असते तेव्हा हजर असता तुम्ही. वहिनी आता का सोक्ष मोक्ष लावा. लावा लावा आता सोक्ष मोक्ष लावा. वहिनी लावा. नाही हो. ऐका वहिनी. होती का ग केस? हा? बरोबर आहे. स्वतःचं घर नाही पुरत वेळ दुसऱ्याच्या नवऱ्यानं उरावर बसवून घेते वय. टवळे. बरोबर आहे. कार्यकर्त्यांना बरोबर आहे. अरे पक्षाचं पाहिजे आता बोला. बोला तुम्ही. काय दरवेळी काय त्यांना बोलू द्या. सगळ्यांनी लक्षात ठेवा, एवढा मोठा पक्ष सांभाळतोय. सगळ्यांची अंडी पिल्ली माझ्याकडे आहेत. सगळ्यांची कुंडली घेऊन फिरतो. लक्षात ठेवा.
ए बेटकर, तुझा व्हिडिओ, तुझा साखर कारखान्याचा घोटाळा, सगळ्यांची कुंडली माझ्याकडे आहे. एक लक्षात ठेवा, आपण राजकारणी लोकांपासून वेगळं राहायचं, आपण एकत्र राहायचं असतं. निवडून येतात नेते, भांडतात ते कार्यकर्ते, कळलं का? त्यांना भांडायचं, आपण नाही भांडायचं आपापसात. गप गुमान माझ्यासोबत पक्षात राहायचं, कळलं का? पहिलं आणि शेवटचं सांगतोय, परत जर बंड केलं, लक्षात ठेवा, अण्णापेक्षा वाईट कोण नाहीये. अण्णा, माझा नवरा गेला, मी आता काय करायचं? कुणा ओ वहिनी थांबा, ते भाऊसाहेबांच्या जागी तिकीट तुम्हाला देतो आणि येत्या पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आणायची जबाबदारी माझी. आता तुम्ही ठरवा, संसार हवाय की तिकीट हवंय? हा, चालतंय. कार्यकर्त्यांसमोर लफडी नकोयत. हे बाजूला. मंडळी, भाऊसाहेबांच्या विचाराचा वारसा यापुढे आम्ही पुढे नेणार आहोत आणि ह्याच नोटवर आपण त्यांना 2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली वाहूया. उभं राहा. या मध्ये या. ओम शांती. आद्या, आम्ही झुकणार नाही, आम्ही लढणार, आम्ही फुटणार नाही, आम्ही फोडणार. वा वा, एकदम बंडखोर परफॉर्मन्स, मस्त, मला जाम आवडला. बघूया हास्यरसिकांना हा परफॉर्मन्स कसा वाटलाय. सोनाली ताई? प्रचंड आवडलाय. प्रसाद, तू जिंकलंस. या इथे या ठिकाणी तू पहिली जी प्रस्तावना केलीस शोकसभेची, अप्रतिम. श्रमेश आणि प्रथमेश, तुमचं प्रचंड कौतुक, कारण तुम्ही लिहिलंय हे फारच छान. श्रमेश, तू मध्येच एक कुक्कुटपालनाचा विषय काढला होता, तो मला आवडला. रोहित, तुझ्या भाषेवर मी फिदा आहे. तुम्ही कशाला फुगलाय असं तू म्हणालास ना, असं अस्सल तुझ्या नजाकतीनं येऊन गेलं वाक्य. फारच छान. थँक्यू. वनिता, तू जो गळा काढला होतास पहिल्यापासनं, हिला सावरायला कुठनं सुरुवात करावी याचा अंदाजच येत नव्हता. आणि तरी सगळ्यांची अंडी पिल्ली बाहेर काढूनच तू रिकामी झालीस. तू सोडलं नाहीस कोणाला ना. मग स्किटही सावरता येत नव्हतं, पक्ष सावरता येत नव्हता आणि तुझ्या बटाही सावरता येत नव्हत्या. सांभाळा सांभाळा असं म्हणून तुझ्या बटाच्या कुठं कुठं निघाल्या होत्या. अप्रतिम. वा 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 वा.